अरे वा, शुभंकर आणि श्रावणी, वा 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 वा, चक्क आज माझ्या पोलीस स्टेशनची पायरी चढलात तुम्ही. काय रस्ता वगैरे चुकलात की काय? रुद्र सर, ठीक आहे, तुमची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये, सरकारी जागा आहे आणि आम्ही इथे तुमच्या बरोबर गप्पा मारायला आलेलो नाही. आम्ही एका गुन्हेगाराच्या विरोधात तक्रार नोंदवायला आलो. तक्रार? कोणाची तक्रार? इंद्रनीलची. त्याने सानिका शेलारला फसवलंय. नाही, ती बातमी मी पेपरमध्ये वाचली, पण कसं आहे, कायद्याला सुद्धा काही नियम असतात ना. आणि कसं असतं, अशा नाजूक प्रकरणांमध्ये ना पीडित मुलगी स्वतः इथे पोलीस स्टेशनमध्ये हजर असावी लागते आणि तिने लेखी तक्रार द्यावी लागते आणि तरच आम्हाला गुन्हा दाखल करता येतो, त्याशिवाय करता येत नाही ना. अडचण आहे आमची. अहो, आता पेपरात बातमी आली आहे, तरी सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही आहात. कसं असतं शुभंकर, आता तुम्हाला तर माहिती आहे, आजकाल मीडियामध्ये या सगळ्या फेक न्यूज वगैरे पेड न्यूज असतात सगळ्या. आता तुमच्याकडे बातमी शिवाय दुसरा काही पर्याय असेल किंवा पुरावा असेल तर सांगा, आहे का? काय बोलताय तुम्ही? पुरावा शोधणं, काय चूक काय बरोबर ह्याचा तपास करणं आणि गुन्हेगाराच्या हातात बेड्या ठोकणं हे तुमचं काम आहे. आमचं काम आहे पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवणं आणि ते करायला आम्ही आलो. त्यामुळे तक्रार लिहून घ्या. तेच तर सांगतोय, नाही घेऊ शकत. कसं असतं, आम्हाला पण काहीतरी प्रोसिजर फॉलो करायची असते ना, नियमात बसायला लागतं ते. पण मला कळतच नाहीये, काय हरकत काय तक्रार नोंदवायला? हे बघा, मी आधी सुद्धा सांगितलंय, सानिकाला स्वतः इथे हजर राहायला लागेल, त्याशिवाय मला गुन्हा नोंदवता येणार नाही. हे बघा रुद्रप्रताप साहेब, सानिका माझी सक्की बहीण आहे आणि भाऊ म्हणून तिच्या वतीने तक्रार नोंदवायचा माझा पूर्ण अधिकार आहे. तक्रार नोंदवून घेताय का वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊ? एक मिनिट, मला थोडा वेळ.